नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण थंडीबद्दल बोलणार आहोत. कारण थंडी सुरू झाली आहे, दिवाळी गेली आहे आणि आज तर छचा दिवस आहे. आणि जसे थंडी वाढते, चॅलेंजेस वाढतात कोणत्याही पॉलिसीसाठी. आणि भारतात संपूर्ण उत्तर भारत पुढील काही महिन्यात थंडीने थरथर कापणार आहे. विशेषतः या वर्षी कारण यावेळी मीना लागले आहे. म्हणजे कमी श्वास घेतले जातात किंवा असम वातावरण तयार होतं. वातावरण असं बनतं की खूप कडक थंडी पडते तर जितकेही पाल्सीस रुग्ण आहे जागे व्हा. आता तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं की थंडी तुम्ही तुमच्या स्थितीला कसं सुधारायचं आहे. थंडी चांगली गोष्टही घेऊन येते आणि वाईट गोष्टही. तर सुरुवात करूया. सर्वात आधी वाईट गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट जेव्हा वातावरण बदलतं तुमचं शरीरही बदलतं. तुमचं पचनशक्तीही बदलतं. एक गोष्ट जी आपण प्रत्येक वर्षी पॅल्सिस रुग्णांमध्ये पाहतो ती म्हणजे पॅल्सिस रुग्णांच्या शरीरात पुनर्प्राप्ती जलद होते. आता का कारण आहे की हे इतकं जलद का होतं याबद्दल डॉक्टरांना माहिती असते. आज मी रुग्णांना पण सांगतो. जेव्हा वातावरण थंड असतं तेव्हा आपलं मेटाबॉलिझम कमी होतं. थंडीमध्ये खाणं खूप वाढतं. आपण जिथे उन्हाळ्यात 2 चपाती खातो तिथे थंडीत 3 चपातीही खातो, 6 चपातीही खातो आणि थंडीत याच कारणामुळे आपलं वजन वाढतं. पुढ्या जी जी गरमीमध्ये चांगली वाटत नाही ती थंडीत खूप चांगली वाटते. गरमीमध्ये थंडीत चांगलं वाटतं कारण शरीराला उष्णता निर्माण करावी लागते. कोळशाच्या खाणी जाऊन कोळसा घातल्यावर शरीर उष्णता निर्माण करतं आणि चांगलं काम करतं. औषधं घेतल्यावर शोषण क्षमता चांगली होते. औषधं शरीरात दिल्यावर परिणाम चांगला मिळतो. पुनर्प्राप्ती जलद होते. पण यासोबतच समस्या येतात. थंडी येताना पहिली अडचण रुग्णांना सिक्सटीची दिसते, जी स्नायूंमध्ये असते. आमचे स्नायू तापमानाबद्दल संवेदनशील असतात. जेव्हा आपण औषधं शरीरात देतो त्याचा परिणाम शरीराला चांगला मिळतो तर पुनर्प्राप्ती खूप जलद होते. पण यासोबतच आमच्या समस्या देखील येतात. थंड आल्यावर जी सर्वात पहिली अडचण आधीच असलेल्या रुग्णांना दिसून येते ती म्हणजे स्पासिसिटी. हे काय असतं? ते म्हणजे स्नायूंमध्ये आमचे स्नायू तापमानाबद्दल संवेदनशील असतात. गरमीच्या हंगामात आपलं शरीर असं राहतं आणि जसेच थंडी येते आपण थोडं टाईट होऊन सुरू करतो. जी स्पासिसिटी असते त्यामुळे आमच्या पॅल्सिस रुग्णांसाठी अडचण निर्माण होते कारण रुग्ण व्यायाम करू शकत नाहीत आणि बाहेर जाण्याची इच्छा देखील होत नाही. पॅल्सिसचा त्रास असल्यास या गोष्टींवर मात केल्यास पुनर्प्राप्तीची गती उन्हाळ्यापेक्षा डबल आहे. स्पासिसिटीवर नियंत्रण ठेवता येते. थंडीमुळे स्नायूंमध्ये अकडण असल्यास गरम केल्याने रिलॅक्स होऊ शकतो. शरीर गरम करण्याचे मार्ग आहे. बाहेरून आणि आतून गरम करू शकता. आरामदायक मार्ग म्हणजे पॅडेड जॅकेट्स. नोबल आणि पॅडेड जॅकेटमध्ये फरक आहे. डॉक्टर पॅडेड जॅकेटवर जोर देतात. पॅडेड जॅकेट्समध्ये वेक्रॉन आणि इलेक्ट्रॉन जो सिंथेटिक कॉटन असतो जो शरीराला उबदार ठेवतो. हवा आत येत नाही त्यामुळे उष्णता शरीरात राहते. वजन हलकं असतं. थंडीमुळे तुमच्या स्नायूंमध्ये जडपणा येत असेल तर आम्ही तुम्हाला थोडे गर्म केले तर आराम मिळेल. आता शरीराला गर्म करण्याचे खूप मार्ग आहेत. तुम्ही शरीराला बाहेरूनही गर्म करू शकता आणि आतूनही गर्म करू शकता. पण गर्म करण्याचा एक आरामदायक मार्ग म्हणजे पॅडेड जॅकेट्स घालणे. आता नोबल जॅकेट आणि पॅडेड जॅकेटमध्ये काय फरक आहे आणि डॉक्टर पॅडेड जॅकेटवर का जोर देत आहेत हे पाहूया. पॅडेड जॅकेट्समध्ये काय असतं? रेक्रॉन असतो, इलेक्ट्रॉन जो सिंथेटिक कॉटन असतो जो भरलेला असतो. हे शरीराला खूप चांगल्या प्रकारे उबदार ठेवतात. हवा आत येऊ शकत नाही कारण त्याचं वरचं कपड विजिटर असतं. जेव्हा हवा आत येत नाही तेव्हा आतली उष्णता शरीरातच राहते आणि याचं वजन खूप हलकं असतं. रुईमुळे कोट उचलण्यात किंवा चालण्यात अडचण येत नाही, पण स्नायूंमध्ये ताकद कमी होते. त्यामुळे हात मोडण्यातही अडचण येते. कमी कपड्यात काम चालतं. त्यामुळे याच कारणामुळे जितकेही आमचे पाल्सीस रुग्ण आहेत, त्यांना मी शिफारस करतो की ते कोट किंवा रेक्रॉनच्या पॅडेड जॅकेटचा वापर करावं. कारण कमी कपड्यात आपलं काम चालेल. आता जेव्हा शरीर गरम होतं, हात गरम आहेत, पोटं गरम आहेत, तर काही अडचण नाही. जर तुमची पोटे थंड होऊ लागली, याचा अर्थ असा की एक कपडा आणखी घालण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम यातून आपल्याला कोणता फायदा होणार आहे की त्यामुळे आपले उत्पन्न कमी होईल. पहिली गोष्ट म्हणजे शरीराला बाहेरून कसं गरम करायचं.
आता तुम्ही एक घर चांगल्या प्रकारे गरम करू शकता, खोली गरम करू शकता, तर तेही आमच्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे गरम वातावरण तयार ठेवणं आवश्यक आहे. ते कपड्यांमुळे असो किंवा रूम हीटरमुळे, ज्यामुळे तुमच्या स्नायूंमध्ये टाइटनेस येणार नाही आणि तुम्हाला वेदना जाणवणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दिवस छोटे होतात. थंडीच्या हंगामात लीज होऊ लागतात. थंडीमुळे आपण बाहेर पडायला सुरुवात करतो. यासाठी मी काहीही करू शकत नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला मोटिवेट करावं लागेल. कारण जर तुम्ही हे जाणून घेतलं, की थंडीच्या हंगामात माझी पुनर्प्राप्ती जलद आहे. हे 6 महिने दिवाळीपासून होळीपर्यंत जर मी मेहनत केली, तर माझं चांगलं आहे. मी लवकर रिकव्हर होऊ शकेन, लवकर चालू शकेन आणि बोलू शकेन. जर तुम्ही या आलस्यावर तुमच्या स्वतःच्या सेल्फ मोटिवेशनने मात केली, तर तुम्ही मोठा खेळाडू बनू शकता. खरंच तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायचं आहे, की मला आलस्य करायचं नाही. स्वतःला बसून राहायचं नाही. व्यायाम करायचा आहे आणि कोणतीही गोष्ट, कोणताही बहाणा करायचा नाही. जर तुम्हाला स्वतःला सफाई द्यावी लागली, तर तुम्ही घरच्यांना सांगत असाल, की तुम्ही व्यायाम का केला नाही? आज मी फलाना का केला नाही? तुम्ही बहाणे देत असाल, तर तुम्ही चुकीचे आहात. कोणत्याही गोष्टीचं जस्टिफिकेशन तुम्हाला द्यायचं नाही, असं काम करू नका. त्यामुळे या आलस्यावर तुम्हाला मात करायची आहे. म्हणून तुम्हाला रजाईतून बाहेर पडायचं आहे, व्यायाम करायचा आहे. ही 2 अडचण तुम्ही पार करा. बाकी सर्व गोष्टी तुमच्या फायद्यातच असतात आणि आता आपण शरीराला आतून गरम करण्याबद्दलही बोलूया. जर तुम्हाला शरीराला आतून गरम करायचं असेल, तर आपल्याला गरमागरम अन्न खाणं आवश्यक आहे आणि असं अन्न खाणं आवश्यक आहे, जे आपल्या शरीराला गरम ठेवेल. तुला आठवते का? खूप वर्षांपूर्वी इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं होतं आणि इथे त्यांनी काय निर्यात केलं, तर ती होती ताळी मिरी. युरोपला नेत होते, कारण थंडीच्या हंगामात युरोप खूप थंड होतं आणि ते आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी काळी मिरीच्या रेसिपी बनवून खात होते. सूपमध्ये घालून, खाण्यात घालून, ज्यामुळे शरीर चांगल्या प्रकारे गरम राहील. आपण हे विसरतो की भारतात का? कारण इथे आपण असे सांगतो, की जर तुम्ही भाज्या, डाळी, मशरूम बनवले, तर त्यात तुम्ही थोडा मीठ आणि काळी मिरी वापरलीत, तर तुम्ही हे 2 ते 3 वेळा पिलात, तर तुमच्या शरीरात आतून गरमी निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या हातांना थंडी लागणार नाही. तुम्हाला आलस्यही कमी जाणवेल. त्यामुळे हे तुम्ही करू शकता. तुमच्या शरीराला आतून गरम करण्यासाठी तुम्ही शरीराला बाहेरूनही गरम केलं, आतून गरम केलं, तर तुमच्या शरीरात स्पासिसिटी येणार नाही. या गोष्टी ज्या आहेत त्या पॅलेस पेशंटने लक्षात ठेवायला हव्यात, कारण हे तुम्हाला मदत करेल पुन्हा चालण्यासाठी. दुबाऱ्याने येणाऱ्या मोठ्या गोष्टी आहेत, ज्यांचं तुम्हाला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टींचं लक्ष ठेवले, तर काहीही नाही. ठीक आहे, आता जाण्यापूर्वी मी इच्छितो की तुम्ही काही पॅलेस पेशंटसह जाऊन त्यांना मोटिवेट करून आणा, ज्यामुळे तुम्हाला या आजारावर मात करण्याची हिंमत मिळेल